हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. डीएजू अकॅडमीच्या आणखी एका ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत करतोय. 12वी अर्थशास्त्राचा जो पेपर होणार आहे त्या पेपरमध्ये 12वीच्या अर्थशास्त्राच्या पुस्तकातील कोणत्या धड्याला चॅप्टर वाईज किती मार्क्स आहेत, कोणता चॅप्टर मिनिमम किती मार्कासाठी येतो, मॅक्सिमम किती मार्कासाठी येतो आणि प्रश्नपत्रिकेचं जे लेटेस्ट फॉर्म आहे ते आपल्याला आजच्या क्लासमध्ये डिस्कस करायचं आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे क्वेरीज येत होते की सर आमचा अभ्यास तर चालू आहे, पण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप एक वेळेस तुम्ही रिवाइज करून घ्या आणि कोणतं कोणतं अर्थशास्त्राचं चॅप्टर किती मार्कासाठी आहे ते एक वेळेस सांगा. सर्वात प्रथम चेक करा, अर्थशास्त्राचा जो पेपर असतो तो ओव्हरऑल 4 फॉर्मॅट मध्ये 4 विभागामध्ये त्याची विभागणी करण्यात येते. पहिलं असते वस्तुनिष्ठ प्रश्न. वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे काय? ऑब्जेक्टिव्ह. आता त्या ऑब्जेक्टिव्हच्या ह्याच्यामध्ये टोटल तुम्हाला 20 ऑब्जेक्टिव्ह येतात, एका मार्काला एक. ते सर्वच्या सर्व तुम्हाला सॉल्व्ह करावं लागते. आता एक्झॅक्ट जे ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न आहेत ते कोणत्या कोणत्या प्रकारचे असू शकतात चेक करा. सर्वात पहिला आहे योग्य पर्याय निवडा, सहसंबंध पूर्ण करा, आर्थिक परिभाषिक शब्द लिहा, विसंगत शब्द ओळखा, खालील विधाने पूर्ण करा, चुकीची जोडी शोधा अँड विधाने व तर्क प्रश्न आणि योग्य जोडीचा पर्याय निवडा. आता हे जे एवढे ऑप्शन्स आहेत नियर अबाउट जर बघितलं तर 1 2 3 4 5 6 7 8 8 तुम्हाला ओव्हरऑल ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. त्या 8 पैकी कोणतेही 5 प्रश्न, या 8 पैकी कोणतेही 5 प्रश्न, सॉरी माय बॅड, 8 पैकी कोणतेही 4 प्रश्न तुम्हाला येतात आणि एका प्रश्नामध्ये तुम्हाला 5-5 क्वेश्चन्स विचारण्यात येतात. सर थोडंसं डीप मध्ये समजून सांगा. समजा या 8 पैकी तुम्हाला योग्य पर्याय निवडा हा जर आलं तर त्या योग्य पर्याय निवडामध्ये 5 उपप्रश्न तुम्हाला देण्यात येतात. किंवा आर्थिक परिभाषिक शब्द लिहा म्हणून आलं तर त्या आर्थिक परिभाषिक शब्दामध्ये 5 येतात, ते तुम्हाला लिहायचे असतात. म्हणजे एकूण 8 पैकी टोटल किती येणार सर? 8 पैकी येणार 4, राईट. आणि प्रत्येकामध्ये किती किती गुण असणार? 5 उपप्रश्न असणार, म्हणजे 5 चोक किती होणार? 20. त्याच्यानंतर हा योग्य जोडीचा पर्याय निवडा जो आहे हा 6वा आणि 10वा या 2 चॅप्टर मध्ये हा प्रश्न उपलब्ध नाहीये, बाकी सर्व चॅप्टर मध्ये उपलब्ध आहेत. मग सर पुस्तकामध्ये तर त्या 2 चॅप्टर बद्दल माहिती सांगितलेली नाहीये, मग आम्ही कसं करायचं? ते पाठ करायचं का नाही? तर त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला 21 रुपयाच्या नोट्सच्या कोर्समध्ये तुम्हाला ह्या धड्याची सुद्धा इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे अतिलघुत्तरीमध्ये, जो दुसरा विभागणी आहे वस्तुनिष्ठ 20 मार्काला झाल्यानंतर अतिलघुत्तरीमध्ये प्रश्न क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 3 येतात. तर आता एक्झॅक्ट प्रश्न क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 3 टोटल तुम्हाला 12 मार्क देऊन जातात आणि म्हणजे ऑप्शन सहित जर बघायला गेलं तर टोटल ते प्रश्न 20 मार्कासाठी असते. 20 पैकी कंपल्सरी तुम्हाला 12 मार्काचं सॉल्व्ह करायचं असते. ऑलराईट. सर्वात पहिले मी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह बद्दल सांगितलं जे की 20 मार्काला असते. अतिलघुत्तरीमध्ये प्रश्न क्रमांक 2 आणि 3 येतात. आता प्रश्न क्रमांक 2 आणि 3 कोणते कोणते आहेत तर चेक करा. प्रश्न क्रमांक 2 आहे, खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा म्हणजेच काय की काइंड ऑफ काही असे प्रश्न तुम्हाला देण्यात येतात. जसे की चेक करा की इंग्लंड मधून भारतात कापसाची आयात केली व त्यापासून कपडे तयार करून ते मलेशियाला विकले. आता हा जो प्रश्न आहे हा तुमचा भारताचा विदेशी व्यापार ह्या चॅप्टर मधून आहे. इथं एक सोपी संकल्पना दिलेली असते, ते तुम्हाला ओळखून ते तिथे तुम्हाला लिहायचे असते. तर सर्वात अगोदर संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा हे अर्थशास्त्रातल्या नियर अबाउट मॅक्सिमम चॅप्टर्स मध्ये आहे. तुम्हाला संकल्पना स्पष्ट करा सर्वात अगोदर तुमच्या अर्थशास्त्राच्या पुस्तकीतले कव्हर करायचे आहेत, त्यानंतर पुस्तकाच्या बाहेरील जाऊ शकता. ऑलराईट. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा ब मध्ये येतो, फरक स्पष्ट करा. अर्थशास्त्रामध्ये फरक स्पष्ट करा जे आहे ते 2 मार्काला एक फरक स्पष्ट करा विचारण्यात येते. जसे की चेक करा इथं टोटल 5 फरक स्पष्ट करा सांगण्यात आलेले आहेत, राईट. जसे की तुम्ही चेक करू शकता, मागणी ठेव, मुदत ठेव, साधा निर्देशांक, भारान्वित निर्देशांक. आता ऍट दिस मोमेंट जे तुम्ही मागच्या बाजूला मागच्या बॅक साइडला स्क्रीनवर पाहिलात ही एक प्रश्नपत्रिका आहे
जे 2024-25 बोर्डच्या स्टुडंटसाठी उपयोगी आहे. आता ही प्रश्नपत्रिका जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा ह्या प्रश्नाचे आन्सर पाहिजे असतील तर जे स्टुडंट्स 21 रुपयाचा नोट्स एक्सपर्ट कोर्स ऑलरेडी परचेस केलेले आहेत त्यांना माहिती आहे की त्याचे क्वेश्चन्स आणि आन्सर्स ऑलरेडी त्या 21 रुपयाच्या नोट्स एक्सपर्ट कोर्स मध्ये ऑलरेडी त्यांना क्वेश्चन पेपर्सचा फोल्डर मध्ये जे प्रॅक्टिस पेपर नावाचा फोल्डर आहे तिथं अवेलेबल आहे. तुम्ही जर व्ह्यूअर्स पाहत असाल तुम्हाला सुद्धा त्या 21 रुपयामध्ये आतापर्यंत सर्व झालेले प्रश्नपत्रिका आन्सर शीट इंग्लिश मीडियम साइड बाय साइड मराठी मीडियमचे पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये 21 रुपयाच्या नोट्सची कोर्सची लिंक दिलेली आहे. ऑलराईट, त्याच्यानंतर चेक करा ऑब्जेक्टिव्ह झाले 20 मार्काचे. त्याच्यानंतर 6 मार्काचे आपण छोटे छोटे 2 क्वेश्चन्स बघितले होते. खालील संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा आणि फरक स्पष्ट करा. हे टोटल तुम्हाला किती मार्क देऊन गेले? 12 मार्क. टोटल 32 मार्काचा पेपर ऍट दिस मोमेंट आपला कव्हर झालेला आहे. जेवढेही स्टुडंट्स हा व्हिडिओ पाहत आहेत अर्थशास्त्राच्या पेपरला तुम्हाला 3 तासाचा वेळ असतो, बरोबर आहे. तर पहिल्या 45 मिनिटांमध्ये तुमचे हे पूर्णच्या पूर्ण 32 मार्क कव्हर करले झाले पाहिजे. नियर अबाउट पहिल्या 45 मिनिटांमध्ये तुमचे हे दोन्ही क्वेश्चन सॉल्व्ह झाले पाहिजे. म्हणजे ऑब्जेक्टिव्हचा क्वेश्चन आणि आर्थिक परिभाषिक शब्द सुचवा, खालील संकल्पना ओळखून अर्थशास्त्रीय संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा आणि फरक स्पष्ट करा. जर लक्षात राहत नसेल तर समजून घ्यायचं अर्थशास्त्राचा पेपर सॉल्व्ह करत असताना पहिल्या 45 मिनिटांमध्ये पहिल्या प्रश्नापासून ते फरक स्पष्ट करापर्यंत तुमचं झालं पाहिजे. ओके, जर तुम्ही क्रिकेटचे मॅच बघणारे असाल तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहित आहे कधी कधी काय होत असते माहित आहे का, जर ओपनिंग बॅट्समन 0 वगैरे आउट झाला जे टीमचं मिडल ऑर्डर असते त्याच्यावर प्रेशर येत असते. म्हणून प्रत्येक टीम काय करत असते मिडल ऑर्डर मध्ये एकदम कडक बॅट्समॅनची नियुक्ती करत असते जेणेकरून तो जास्तीत जास्त बॉल खेळेल आणि जास्तीत जास्त रन काढेल. जसे की करंट सिच्युएशनच्या लास्ट वर्ल्ड कप मध्ये विराट कोहली असेल, के.एल. राहुल असेल किंवा श्रेयस अय्यर असतील हे मिडल ऑर्डरचे बॅट्समन होते. तसंच जो तुमचा लघुत्तरी प्रश्न क्रमांक 3 येतो किंवा लघुत्तरी प्रश्नामध्ये प्रश्न क्रमांक 3, 4, 5 येतात हे तुमचे मिडल ऑर्डर बॅट्समॅन आहेत जे की तुम्हाला मॅक्सिमम मार्क देऊन जातात. पहिले 2 प्रश्न जेवढे मार्क द्यायलेत तुम्हाला वस्तुनिष्ठ आणि लघुत्तरी हे दोन्ही मिळून तुम्हाला फक्त आणि फक्त 32 मार्क द्यायलेत. तर फक्त आणि फक्त एकच लघुत्तरी क्वेश्चनच तुम्हाला 32 मार्क देऊन जात आहे. आता ह्या लघुत्तरीमध्ये कोणते कोणते प्रश्न येतात? प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 3, 4 आणि 5. आता 3, 4, 5 मध्ये कोणते कोणते येतात चेक करा. प्रश्न क्रमांक 3, 4, 5. प्रश्न क्रमांक 3 येतो खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न तुम्हाला ऍट दिस मोमेंट स्क्रीनवर दिसत असेल. टोटल 5 पैकी 3 प्रश्न तुम्हाला लिहायचे असतात. एक प्रश्न जर लिहिलं तर तुम्हाला 4 मार्क मिळते. असे ओव्हरऑल 12 मार्क तुम्हाला प्रश्न देऊन जातो. सर त्या प्रश्न क्रमांक 3 मध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात चेक करा. ऍट दिस मोमेंट स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. सर्वात पहिला बघा, सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व कोणत्याही 4 मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. मागणीची किंमत लवचिकता मोजण्याची गुणोत्तर किंवा शेकडेवारी पद्धत. राष्ट्रीय उत्पन्नाचे कोणतेही 4 वैशिष्ट्य. भारतातील नाणे बाजाराच्या 4 समस्या स्पष्ट करा किंवा घटत्या सीमांत उपयोगितेचे कोणतेही 4 अपवाद स्पष्ट करा. आता हे प्रश्न आल्यानंतर मॅक्सिमम मुलांना डाऊट येते की सर तुमच्या जवळ असे काही क्वेश्चन्स आहेत का जे प्रश्न क्रमांक 3, 4 आणि 5 मध्ये येऊ शकतात 2024 बोर्ड 25 बोर्ड साठी. तर यस, ऑलरेडी मी 2024 बोर्डामध्ये येणारे क्वेश्चन्स YouTube चॅनलवर ते व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे की इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कोणते कोणते आहेत. तो व्हिडिओ नक्की पाहायचा आहे. ते सर्व क्वेश्चन्स नोट डाऊन करायचे आणि त्या सर्व क्वेश्चनचे जर आन्सर पाहिजे असतील तर 21 रुपयाचा नोट्स एक्सपर्ट कोर्स परचेस करा. तिथे तुम्हाला सर्वांचे आन्सर्स मिळून जातात. ओके, प्रश्न क्रमांक 4 येतो तुम्हाला 12 मार्कासाठी. प्रश्न क्रमांक 3 12 मार्क. प्रश्न क्रमांक 4 सुद्धा 12 मार्क. प्रश्न क्रमांक 4 आहे खालील विधानांशी आपण सहमत आहात किंवा असहमत आहात ते सकारण स्पष्ट करा. जे बिग बुल बॅच मधील स्टुडंट आहेत त्यांना माहिती आहे की सकारण स्पष्ट करा कसं लिहायचं. ओके, ऑलरेडी त्यांना बिग बुल बॅच मध्ये चॅप्टर्स तर शिकवलेलेच आहेत पण स्वाध्यायाचे आन्सर सुद्धा कसे लिहायचे ते सांगण्यात आलेलं आहे. ओके, आता सकारण स्पष्ट करामध्ये कोणते कोणते महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत
ते तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहित आहे, ऑलरेडी व्हिडिओज टाकलेला आहे. बट कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतात, किती मार्काला असतात, तर टोटल तुम्हाला 5 कारण स्पष्ट करा एक्झाम मध्ये विचारण्यात येतात. त्या 5 पैकी कोणतेही 3 तुम्हाला लिहायचे असतात. आता तुम्ही कोणतेही लिहू शकता. पहिला सोपं वाटत असेल पहिला लिहा, दुसरा वाटेल तिसरा, कोणताही लिहा. पण आन्सर लिहित असताना क्वेश्चनचा नंबर टाकायला विसरू नका. खूप वेळेस असं होते की मुलाला 5वं येत असते, 4थं येत असते, दुसरं येत असते. मग तो काय करतो, डायरेक्ट 5वं लिहायला अगोदर लिहायला स्टार्ट करतो, पण नंबर टाकत नाही. मग अशा वेळेस त्या समोरच्या शिक्षकाचा जर मूड असेल तर तो तुम्हाला ते व्यवस्थित पाहून आन्सर देतो, अदरवाईज तुम्हाला 0 मार्क देतो. त्यामुळं आन्सर लिहित असताना क्वेश्चन नंबर व्यवस्थित टाकायचा. ओके. प्रश्न क्रमांक 3 12 मार्क, प्रश्न क्रमांक 4 12 मार्क. टोटल तुम्हाला किती मार्कासाठी प्रश्न क्रमांक 3 4 12 आहेत म्हणून सांगितलं होतं, 32 मार्कासाठी. 12 मार्कासाठी तिसरा प्रश्न झाला, 12 मार्कासाठी चौथा प्रश्न झाला, 12 प्लस 12 किती झाले, 24. प्रश्न क्रमांक 5 आहे आणि सर्वात महत्वाचं, फुकट मध्ये 8 मार्क मिळवणार ज्यांचे अर्थशास्त्राचा अभ्यास झालेला नाहीये त्यांना फ्री ऑफ कॉस्ट 8 मार्क मिळू शकतात. ते म्हणजे प्रश्न क्रमांक 5. तिथं तुम्हाला 3 विविध अभ्यास उतारे देण्यात येतात. जसे की सर्वात पहिले तुम्हाला एक तक्ता देण्यात येतो, आकृती देण्यात येते आणि उतारा देण्यात येतो. ह्या तिन्हीच्या आधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावयाची असतात. सर एक्झॅक्टली तक्ता कशा प्रकारचा असतो चेक करा. काय अशा प्रकारचा एक तक्ता तिथे तुम्हाला देण्यात येतो. जस्ट 1 सेकंड. पुढील तक्त्यांचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आता इथं तुम्हाला वस्तूचे नग, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता असा एक तक्ता दिसायला, बरोबर आहे. आणि तिथं काही 4 ठिकाणी ब्लँक स्पॉट दिसत आहे, जसे की 1 2 3 4. इथं तुम्हाला काय आन्सर येतील हे तुम्हाला सांगायचं आहे. ओके. अँड त्याच्यानंतर खाली तुम्हाला 2 प्रश्न विचारलेले आहेत. त्यापैकी पहिला प्रश्न आहे वरील तक्ता पूर्ण करा. वरील तक्ता पूर्ण करा म्हणजेच काय, की ह्या तक्त्यामध्ये जिथं जिथं एम्प्टी स्पेस आहे इथं काय ते तुम्हाला भरायचं आहे. फुकट मध्ये किती मार्क मिळाले, 2 मार्क. त्यानंतर तुम्हाला 2 प्रश्न विचारलेले आहेत. जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता डॅश डॅश, जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता काय असते तुम्हाला सांगायचं आहे. बेसिक आन्सर आहे, जास्त दिमाग लावायचा नाही. ज्यानं 2 ते 3 दिवस जरी उपयोगिता धड्याचा अभ्यास केला त्याला आन्सर्स येऊन जातील. आता ऍट दिस मोमेंट जो क्वेश्चन पेपर माझ्या स्क्रीनच्या बॅक साईडला पाहतात, हे जे स्टुडंट्स 21 रुपयाचा नोट्स एक्सपर्ट कोर्स परचेस केलेले आहेत, ऑलरेडी त्या कोर्स मध्ये त्यांना यांचे आन्सर्स मिळून जातील. ओके. त्याच्यानंतर दुसरा इथं चेक करा, तक्ता 4 मार्कासाठी आला, आकृती येते, चेक करा आकृती बद्दल इथं काय काय सांगितलेलं आहे. काही अशा प्रकारची आकृती येते. मागणीची लवचिकता जर माहित असेल तर तुम्हाला याचे आन्सर्स येतात. आता काय सांगितलेलं आहे की पुढील आकृतीमधील अ ई हा रेषीय मागणी वक्र आहे. अ ई म्हणजे हा रेषीय मागणी वक्र आहे. आकृतीच्या आधारावर खालील प्रश्नाची विधाने सत्य किंवा असत्य ते ओळखा. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, आकृतीचा अभ्यास झाला असेल तर तुम्हाला आन्सर द्यायचे आहेत, बरोबर आहे. आता मागणीची किंमत लवचिकतेचे किती प्रकार आहेत, 5 प्रकार. ते 5 प्रकार या अक्षावर तुम्हाला दाखवायचे असतात. अलवचिक मागणी, एकक लवचिक, जास्त लवचिक, कमी लवचिक, हे 5 प्रकार ज्यालाही माहिती आहेत कोणत्या बिंदूवर आहेत काय नाही ते, बस खाली तुम्हाला बिंदूचं नाव दिलेलं आहे, त्या बिंदूवर ते मागणीची लवचिकता आहे का. जसं की आता इथे विचारलेलं आहे, क या बिंदूवर मागणी अधिक लवचिक असते, ट्रू ऑर फॉल्स. तुम्हाला वाटत असेल सत्य तर नंबर 1 टाकायचा, आन्सर लिहायचं, सत्य लिहायचं. नसेल असत्य वाटत असेल तर असत्य लिहायचं. अभ्यास केल्यानंतर ह्याचे आन्सर्स येण्यासाठी 1 मिनिट सुद्धा पुरेसे आहे. 1 मिनिटात तुमचे 4 मार्क फिक्स होतात. आणि ज्यांचा ज्यांचा अभ्यास झालेला नाहीये, तुम्ही तक्ते, उतारा, आकृती सर्वात अगोदर तुमची जी अर्थशास्त्राची पुस्तक आहे त्या पुस्तकातील कव्हर करा. त्याच्यानंतर पुस्तकीच्या बाहेरची तुम्ही चेकआउट करू शकता. ऑल राईट. त्याच्यानंतर तक्ता झाला, आकृती झाला. आता येतो उतारा. हा उतारा कोणत्याही एका चॅप्टर मधून येऊ शकतो. ओके. कोणत्याही एका चॅप्टर मधून येऊ शकतो. उतारा आल्यानंतर तुम्हाला त्या उतारा वाचून उत्तरे द्यायची आहेत आणि उतारा हा अतिशय सोपा असतो. आता इथं उतार्याशी रिलेटेड 3 प्रश्न विचारलेले आहेत. निर्देशांकाचा अर्थ सांगा, निर्देशकाचा वापर कोणास होतो आणि लास्ट प्रश्न विचारलेला आहे की
वरील उताराविषयी आपले स्वमत लिहा. आता आपले स्वमत लिहित असताना मॅक्सिमम जण त्याच उतारातून ह्या लाईन मधून एक शब्द त्या लाईन मधून एक शब्द घेतात, विच इज नथिंग रॉंग. त्याच्यासोबत काही रॉंग नाहीये. तुम्ही स्वतःचे 2-3 ऍड शब्द करून तिथले 5-6 जरी घेतलं तरी फुगट मध्ये तुम्हाला 2 मार्क मिळतात. ऑल राईट, डन. त्याच्यानंतर हे जे 3 प्रश्न होते, प्रश्न क्रमांक 3, 5 आणि 3, 4, 5 हे होते तुमचे मिडल ऑर्डर बॅट्समॅन. त्याच्यानंतर सर्वात मोठा आणि इम्पॉर्टंट प्रश्न येतो, तो म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 मध्ये तुम्हाला 16 मार्क असतात. टोटल किती मार्क असतात? 16 मार्क. इमॅजिन करा, 16 मार्क म्हणजे 2.5% व्हायलेत. ओके, आता ह्या 16 मार्कासाठी तुम्हाला कोणते कोणते प्रश्न किंवा एक्झॅक्ट कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतात, तर काही अशा पद्धतीने प्रश्नपत्रिकेमध्ये ते प्रश्न तुम्हाला सांगितलेले असते. जसं की मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करा, चेक करा. मक्तेदारीचा अर्थ सांगून वैशिष्ट्य लिहा आणि सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे. आता हा जो पेपर आहे, हा पेपर 2023 बोर्डाचा पेपर आहे. 2023 बोर्ड मागच्या वर्षी झालेला हा पेपर आहे. तुम्हाला जर ह्या प्रश्नाचे आन्सर्स पाहिजे असतील तर ऑलरेडी 21 रुपयाच्या नोट्सच्या ह्याच्यामध्ये पीडीएफ आणि आन्सरचा पीडीएफ ऑलरेडी टाकलेला आहे. ओके, आता अशा प्रश्नामध्ये कोणते कोणते प्रश्न येऊ शकतात तर ते त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही व्हिडिओ ते कलेक्ट करू शकता. ओके, म्हणजे प्रश्न क्रमांक 4 मधले महत्वाचे प्रश्न, 5 मध्ये, 6 मध्ये, प्रश्न क्रमांक 3 मध्ये सुद्धा कोणते कोणते इम्पॉर्टंट येऊ शकतात, ऑलरेडी त्याचा व्हिडिओ केलेला आहे. त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट चॅप्टर वाईज गुणांची विभागणी. आता लक्ष द्या, अर्थशास्त्रामध्ये जे ग्रीन कलर्स मध्ये पाहायला तुम्ही ऍट दिस मोमेंट स्क्रीनवर, जसं की चॅप्टर नंबर 1, 2, 4, 5 हे सगळेचे सगळे चॅप्टर्स आहेत, ते मिनिमम 7 ते मॅक्सिमम 10 मार्कासाठी आहेत. आणि मागणीचे विश्लेषण, मागणीची लवचिकता, निर्देशांक, राष्ट्रीय उत्पन्न, भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार, भाग बाजार आणि भांडवल बाजार, हे सर्व जे चॅप्टर्स आहेत हे 8 मिनिमम 8 आणि मॅक्सिमम 12 मार्कासाठी आहेत. आता मोठे मोठे प्रश्न कोणत्या कोणत्या चॅप्टर मध्ये येऊ शकतात? राष्ट्रीय उत्पन्नातून एक मोठा प्रश्न कंपल्सरी येतोच येतो, जो की स्थूल अर्थशास्त्राचा भाग आहे. त्याच्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्रातून एक मोठा प्रश्न येतो. या वर्षी चान्सेस जे आहेत ते उपयोगिता विश्लेषण मधून एक प्रश्न 8 मार्काला येऊ शकतो, जसं की घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करा. काय अशा पद्धतीने गुण विभागणी, गुण पडताळणी वगैरे केलेली आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. अर्थशास्त्राशी रिलेटेड तुम्हाला बिग बुल बॅच जॉईन करायचा असेल तर तुम्ही लाईव्ह लेक्चर्स अटेंड करू शकता. त्यासाठी DA2 अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल, किंवा आत्ता स्ट्रीम चालू असताना स्क्रीनवर जो आपला क्लासेसचा नंबर दिसत होता त्याच्यावर तुम्हाला कॉल करावा लागेल. बिग बुल बॅच जॉईन करायची नसेल तर फ्री ऑफ कॉस्ट DA2 अकॅडमीचे खूप सारे व्हिडिओज युट्यूबवर अपलोड केलेले आहेत. त्या प्लेलिस्टची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी देऊन टाकेन. ओके, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. ह्याच्या नंतर आणखी कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिकेचे स्वरूप किंवा पाठ नुसार गुण विभागणी तुम्हाला पाहायचं आहे, धड्यानुसार गुण विभागणी पाहायचं आहे, त्याच्याशी रिलेटेड विषयाचं नाव ह्या व्हिडिओचं नक्की कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा अँड व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.